नमस्कार, मी काही वादळकार आपल्याशी मुक्त संवाद करण्यासाठी भाग 2 मध्ये आपले मी आभाळ भरून स्वागत करतो. या कामामधून आपण आपलं अस्तित्व दाखवावं, या कामातून आपण आपलं या ठिकाणी जे काही काम आहे ते चांगल्या पद्धतीने करावं अशी माझी अपेक्षा आहे. सगळा तालुका प्रमुख, जिल्हा अध्यक्ष आणि विभाग प्रमुख यांना विनंती की आपल्या भागातले जे कवी आहेत त्यांना तुम्ही शोधा, त्यांना चळवळीशी जोडा. आणि हे काम तुम्हाला वाढवायचं आहेच आणि वाढवलंच पाहिजे अशा प्रकारचा आदेश या निमित्ताने मी तुम्हाला देतो. मागे आपण आता नुकतीच या ठिकाणी वेगवेगळ्या विभागात कुडाळमध्ये सुद्धा आपले चव्हाण सरांनी सुद्धा चांगला कार्यक्रम घेतला. त्यानंतर आत्ताच आपण जुन्नर तालुक्यात सुद्धा कार्यक्रम घेतला, जुन्नर शहराच्या वतीने कार्यक्रम घेतला, काही ऑनलाईन स्पर्धा घेतल्या, त्याच्यातसुद्धा चांगल्या प्रकारे लोकांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. आपण आता नुकतीच नक्षत्रांची पाऊस काव्य सहल संपन्न केली. दरवर्षी आपण वर्षा विहारासाठी वेगळ्या ठिकाणी जात असतो. यावर्षी आपण प्राचीन नाणेघाट आहे जिथं प्राचीन शिलालेख जो मायमार्डीचा आहे तो आम्ही या ठिकाणी इतिहास तज्ज्ञ विकास विनायक खोत सर आणि इतिहास तज्ज्ञ श्रीकांत चौगुले सर यांना घेऊन गेलो होतो. त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला त्या भागातील लेणीचा अभ्यास करता आला. त्याचप्रमाणे त्या काळातील आंतरराष्ट्रीय हा मार्ग कसा होता, व्यापार कसा चालायचा याच्याबद्दलची खूप चांगली माहिती मिळाली. मनसोक्त पावसात भिजण्याचा आनंद घेतला आणि विशेषतः आपण जे अति दुर्गम भागामधलं जे मॉरिशस म्हणतात महाराष्ट्राचं, ते म्हणजे फोपसंडी गाव, या गावामध्ये गेलो. तिथले धबधबे वेगवेगळ्या प्रकारचे, वेगळा निसर्ग अनुभवला आणि त्या ग्रामीण भागातल्या सगळ्या ग्रामस्थांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा आणि त्याचप्रमाणे तिथल्या शाळकरी विद्यार्थ्यांचा सुद्धा आपण सत्कार केला. तिथल्या ग्रामीण जी काही खेड्यातली जी काही संस्कृती आहे, तिथली जी काही आदिवासी गाणी आहेत ती सुद्धा आपण भल्लरी वगैरे ते ऐकण्याचा प्रयत्न केला. खूप सुंदर असा कार्यक्रम झाला. आपल्या कवींनी सुद्धा काही कविता तिथं सादर केल्या. तिथं सुद्धा एक सुंदर मैफिल संपन्न झाली. असा 2 दिवसाचा मोठा रूट आपण नुकताच संपन्न केला आणि त्यामध्ये निसर्गाची किती उधळण आहे हे आपल्याला या निमित्ताने कळाले आणि त्या निसर्गाचा आनंद आपल्याला घेता आला आणि कवी त्यामुळं अत्यंत आनंदी झाले आणि आपल्या लेखणी नक्कीच त्यातून त्यांना धार मिळेल अशा प्रकारची मला अपेक्षा आहे. विशेषतः अनेक उपक्रमांमध्ये आपण पाहिलं की प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित केलेत. त्यानंतर आपण कवींसाठी एक प्रकाशन योजना आखलेली आहे की आपली वह्या, पुस्तकं, डायऱ्यांमध्ये कविता न राहता त्या वाचकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. या भूमिकेतून आपण अल्प दरामध्ये या ठिकाणी ना नफा तोटा तत्वावर आपण अनुदान पद्धतीतून आपण काव्यसंग्रह प्रकाशित करतो. 80 पानाचं काव्यसंग्रह, दर्जेदार पुस्तक असं ISBN असतील आपण 13,000 मध्ये आपण कवींना घरपोच 100 प्रती देतो आणि ज्यांना 500, 1000 छापायचे त्यांना सुद्धा अल्पदरामध्ये आपण छापून देतो. तर जास्तीत जास्त कवींनी या योजनेमध्ये भाग घ्या. आपण 24 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आपण 24 काव्यसंग्रहांचं प्रकाशन करणार आहोत. तर आतापर्यंत अनेक लोकांनी याच्यात सहभाग घेतला आहे. त्याचा भव्य कार्यक्रम आपण इथं पुण्यामध्ये नाट्यगृहामध्ये घेणार आहे. तर ज्यांना या योजनेत भाग घ्यायचा त्यांनी तातडीने आपल्या साधारणतः 72 कविता आणि मनोगत परिचय पाठवा आणि त्याचं काम पूर्तता करून तुम्हाला लवकरच काव्यसंग्रह या ठिकाणी तयार करून पाठवण्यात येईल. दुसरं असं की आपली जी दरवर्षी वाट बघताय ती म्हणजे जसं या ठिकाणी वारकरी पंढरीला जातात पांडुरंगाच्या भेटीला आणि त्यांना आस लागते, तशा प्रकारे आपल्या कवींना गेले महाराष्ट्रभर वेळ लावणारी जी श्रावणी काव्य मैफिल आहे, ही 24वी श्रावणी काव्य मैफिल आपण 10 सप्टेंबरला आयोजित केलेली आहे. सायन्स पार्क चिंचवड या ठिकाणी पिंपरी कविता राजधानीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी 10:30 ते 5 हा सोहळा असणार आहे. इथं कवींना पूर्णपणे मुक्त या ठिकाणी संधी असणार आहे. प्रत्येकाने आपली कविता सादर करण्यासाठी यायचे आणि दुसरं विशेष म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून जेव्हा कवी येतात त्यांना ST महामंडळाची एक योजना आहे की जर तुम्ही 1,500चा जर पास काढला तर तुम्हाला महाराष्ट्रात सगळ्या प्रकारच्या बसमध्ये प्रवास करता येतो. 4 दिवस 1,500 मध्ये तुम्ही 4 दिवस प्रवास करू शकता आणि तुम्ही कुठे उतरू शकता, कोणत्या बसमध्ये बसू शकता आणि ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला असतील त्यांना हाफ तिकीट आहे. त्यामुळे तुमचा प्रवासाचा खर्च सुद्धा वाचू शकतो आणि निवासाची जेव्हा तुम्हाला अडचण येते तर तुम्हाला सांगतो की आळंदीमध्ये साधारणतः अनेक धर्मशाळा आहेत
तिथे एका दिवसाचे 50 रुपये घेतात किंवा तुम्ही निवासी राहिला तर 300-400 रुपयामध्ये तुम्हाला या ठिकाणी निवासाची व्यवस्था होते. तर सगळ्यांनी जर अडचण असेल तर तुम्ही आपल्या आळंदी येथे धर्मशाळेची चौकशी करा. तिथे गेल्यावर तुम्हाला कोणी सांगेल आणि तिथं तुम्ही निवास करू शकता. माऊलीच्या सानिध्यात तुम्हाला सहवास मिळेल. त्यामुळं तुम्ही मैफिलीला अटेंड करू शकता. आता काही कवींची मागणी आल्यामुळं यावर्षी आपण श्रावणी काव्य मैफिल 10 तारखेला आहे, 10 सप्टेंबर रविवारी आहे. परंतु आता एवढ्या लांबून आल्यानंतर परत त्यासाठी रिटर्न जाण्यापेक्षा आपण 11 तारखेला, बऱ्याच जणांची इच्छा आहे की जुन्नर तालुक्यातील नयनारम्य अशा प्रकारचं पर्यटन तालुका आहे, तर त्याला आम्हाला भेट द्यायची आहे. छत्रपती शिवरायांचं जे काही जन्मभूमी आहे ती आम्हाला बघायला जायची. म्हणून आपण 11 तारखेला म्हणजे श्रावणीचा कार्यक्रम संपल्यानंतर 11 सप्टेंबरला आपण शिवनेरी किल्ला, अष्टविनायकातील लेण्याद्री आणि ओझर याचं दर्शन घेऊन आपण वन डे रिटर्न येणार आहोत. अशी वन डे ट्रिप आपण दुसऱ्या दिवशी कवींसाठी आयोजित केली आहे. तर ज्यांना या वन डे ट्रिपला जर सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी सुद्धा नाव नोंदणी करा, म्हणजे मग तशा पद्धतीचं नियोजन किंवा तशा प्रकारची गाडीची व्यवस्था करायला सोपं होईल. या मैफिलीला सर्वांना मी आवाहन करतो की सगळ्या तालुका, जिल्हा अध्यक्ष, विभाग प्रमुखांनी या श्रावणी मैफिलीला आपल्या श्रावण निसर्ग कवितांसह हजर राहायचे. आपण दरवर्षी लेखन स्पर्धा सुद्धा घेतो, तर या लेखन स्पर्धेला ही सुद्धा प्रचंड प्रतिसाद मिळतो. 600-650 कविता, दरवर्षी 500 कवितापर्यंत आपल्या लेखन स्पर्धेला कविता येतात आणि त्यातून आपण 6 कवितांची निवड करतो. तर त्यांना सुद्धा पारितोषिक वितरण आपण यावेळेस करणार आहे. त्याचप्रमाणे आपण दिवाळी अंक स्पर्धा सुद्धा घेत असतो. यावर्षी सुद्धा दिवाळी अंक स्पर्धा घेतली. 50-60 अंक दिवाळी अंक महाराजांनी येत असत. तर त्यांना सुद्धा आपण बक्षीस वितरण देणार आहे. अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. तर यावेळेचा जो सोहळा आहे तो केवळ फक्त मैफिलीचा सोहळा असणार आहे. आपण त्या कार्यक्रमामध्ये पुरस्कार वितरण वगैरे असं काही करणार नाही. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आपण नंतर घेणार आहे. कारण का होतं की मागच्या अनेक 2-4 वर्षामध्ये असं लक्षात आलं की काव्य मैफिलीचा आनंद राहतो बाजूला, पुरस्काराचा राहतो वेगळा आनंद, आणि असे काहीतरी सरमिसळ होत होती. कार्यक्रमाचा टेम्पो जात होता. म्हणून आपण काय केले, 2 पाठ केलेत. यावेळेस आपण फक्त श्रावणी मैफिलीचा कवींना आनंद घेता म्हणून स्पेशली काव्य मैफिलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि जो पुरस्कार वितरण आपण दरवर्षी कवींना वेगळे पुरस्कार देतो, समाजातील वेगळ्या व्यक्तींना सन्मानित करतो, तो सोहळा आपण नंतर घेण्याचं नियोजन आहे. साधारणतः 24 काव्यसंग्रह प्रकाशन योजनेवेळेस आपण ते पुरस्कार वितरण सोहळ्याचं नियोजन करणार आहोत. साधारणतः 15 किंवा 19 किंवा 25-27 ऑक्टोबरच्या दरम्यान तो कार्यक्रम घेणार आहे आपण. परंतु तुम्ही 10 सप्टेंबरच्या या सोहळ्याला प्रचंड दरवर्षीप्रमाणे जशी गर्दी करता तशा प्रकारे यावर्षी सुद्धा आपण सगळ्यांनी यायचे आणि या सोहळ्याचा या ठिकाणी आनंद घ्यायचा आहे. दुसरं असं की या ठिकाणी काव्यसंग्रह प्रकाशन योजनेत आपण तर सहभागी व्हाच आणि तातडीने सहभागी व्हा. ज्यांना कविता संग्रह मिळालेत त्यांचं सुद्धा अभिनंदन, ज्यांनी छापून घेतली त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतो. विशेषतः या ठिकाणी आपल्याला दरवर्षी आपण काव्यसली केल्या, काव्य मैफिल घेतल्या, वेगळे सोहळे घेतले. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा गेल्या वर्षीप्रमाणे आपण कवींचं कॅलेंडर हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रावर गाजत आहे. आणि या उपक्रमाला आपण सगळेजण उत्कृष्ट सहभाग घेता. यावर्षी सुद्धा त्याचं काम लवकरच सुरू करणार आहे. तर ज्यांना सहभाग घ्यायचे त्यांनी नाव नोंदणी प्रथम करा, म्हणजे आपली कविता त्या महिन्यामध्ये, तुमचा वाढदिवस ज्या दिवशी आहे त्या वाढदिवस दिनांकामध्ये आपल्याला ती कविता घेता येईल महिन्यामध्ये. परंतु ज्यांचे वाढदिवस या कॅलेंडरमध्ये नाही आहेत, आपण कॅलेंडर एकदम दर्जेदार काढतो, रोज 2.5-3 लाख रुपये त्या कॅलेंडरला खर्च करतो. तर आपण या ठिकाणी असणाऱ्या आपल्या जे कॅलेंडरमध्ये जर आपला वाढदिवस येत नसेल त्या दिनांकाला, तर त्याची मला तशी माहिती पाठवावी, आपण त्याचा समावेश करण्यात येईल. काही नव्याने आपण विभाग प्रमुख नेमलेत, काही जिल्हाध्यक्ष नेमलेत, तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी काम करण्यासाठी त्यांनी सुरुवात सुद्धा केली आहे आणि चांगल्या प्रकारे काम करतात. खूप आनंद वाटते. प्रत्येक जिल्हाध्यक्षांनी आपल्या भागामध्ये सगळे तालुका प्रमुख नेमावे आणि तालुका प्रमुखांनी आपल्या तालुक्यातले विभाग प्रमुख नेमावे आणि त्याचं सर्व माहिती मला मुख्यालयाला कळवावी की त्यांना नियुक्तीपत्र, त्यांना असणारी काय जी गरज आहे ते सगळं पुरवण्यात येईल. आपण निदान आपल्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, विभाग प्रमुखांमध्ये एक तरी यावेळेस कार्यक्रम घ्यायचा. छोटा घ्या, मोठा घ्या, जसं जमेल तुमच्या कॅपॅसिटीनुसार तेवढा तो कार्यक्रम आपण घ्यायचा आहे. या श्रावणी काव्य मैफिलीला सगळ्यांनी यायचे. विशेषतः आपल्या सगळ्यांनी कविता श्रावण निसर्ग या विषयावरच्या पाठवायच्यात की ज्यामुळे तुमचा सुद्धा या श्रावणी लेखन स्पर्धेला कस लागेल, लेखनाचा कस लागेल.
तसेच या ठिकाणी आपण पाहिलं की या कार्यक्रमामध्ये आपण एक महोत्सव आपण भरवणार आहोत. संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आपण राष्ट्रपती आणि मोठी मोठी मंडळी यावेळेस बोलवणार आहोत. त्या कार्यक्रमामध्ये अत्यंत 25व्या सिल्वर जुबली कार्यक्रम अतिशय मोठा आणि भव्य दिव्य करण्याचा माझा संकल्प आहे आणि त्याची तयारीसुद्धा आपण सुरू केलेली आहे. तर त्या दृष्टीने काही वाटचाली आहेत, काही बांधणी आहे, ती मांडणी आहे, ती तुमच्या पुढं करणे गरजेचं आहे. आणि तुम्ही जोपर्यंत स्वतः कार्यरत होत नाही तोपर्यंत माझ्या संकल्पनेला मूर्त स्वरूप येणार नाही. लवकरच आपण 2025 पासून आपल्या संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण 2025 मध्ये हा अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्य संमेलन दरवर्षी घेतो. तर 25व्या वाढदिवसानं 25व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आता आपलं 8वं अखिल भारतीय नक्षत्र महाकाव्य संमेलन घेणार आहे. त्याची तयारी आतापासून सुरू आहे. लवकरच आपले सिल्वर जुबली होत असल्यामुळे संस्थेच्या अनेक घटना, अनेक नोंदणी, अनेक माहिती, अनेक संदर्भ आपल्याकडे आहेत, अनेक फोटो आहेत आपल्याकडं. त्याचं सुद्धा आपण एक स्मरणिका काढणार आहेत. तर त्यावेळेस तुमची त्याचा संदर्भाचा मला वाटतं उपयोग होईल. मला अनेक गोष्टींचे नमूद या ठिकाणी करायचं आहे. या नक्षत्रदिन काव्यमंचेच्या अनेक वाटचालीमध्ये अनेक लोकांनी सहकार्य केले, साथ दिलेली आहे. तसेच या ठिकाणी विशेषतः 10 सप्टेंबरला जे आपण संकल्प केला आहे श्रावणीचा, तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्याप्रमाणे विशेषतः 22 सप्टेंबर हा आपण दरवर्षी जागतिक कवी दिन साजरा करतो. तो सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये साजरा करायचा आहे आणि आपल्या भागामध्ये घरगुती किंवा आसपासच्या याच्यामध्ये कविता सादर करून ती मैफिल साजरी करायची, काव्य बैठक घ्यायची आहेत. काव्य बैठकीतून ही चळवळ कशी उभी राहील, एक एक माणूस हिऱ्यासारखा जोडा, त्यांना जपा आणि जी काय मदत लागेल ती माझ्याकडनं तुम्हाला दिली जाईलच. फक्त आपल्या मनामध्ये या संस्थेबद्दल प्रेम, आत्मीयता, तळमळ, प्रामाणिकपणा पाहिजे आणि त्याशिवाय ही माय मराठीची चळवळ मोठी होणार नाही. गेल्या रात्रदिन मनामध्ये माझ्या जागते कविता आणि दुःखाचे मज मागते कविता. इथल्या सानिध्यात माझा मोहरतो श्वास दुःख जाणते ही माझी कविता. तर म्हणजे कवितेने माणसाला एक सुंदर होण्याचं जग दिलेलं आहे. ज्याला कवितेचा स्पर्श झाला आहे ती माणसं सुंदर झालेली आहे. त्यांच्या जीवनामध्ये या ठिकाणी सगळ्या समस्या जो नक्षत्राशी जोडलेला आहे त्याच्या आयुष्यातले सगळे संकट आपोआप दूर होतात. हा अनेकांचा मला अनुभव आहे, अनेकांनी अनुभव मला कळवलेला आहे. जे जे नक्षत्राशी जोडलेले आहेत, जे जे नक्षत्राशी प्रामाणिक आहेत, जे जे नक्षत्राच्या वाढीसाठी प्रयत्न करतात, अशा सगळ्यांना वैभवाच्या शिखरावर जाण्याचा योग आलेला आहे. परंतु ज्यांनी चळवळ थांबवलेली आहे, ज्या चळवळीशी काहीच काम केलं नाही आणि चळवळीत राहून आपल्या स्वतःचा विकास करून घेतला पण संस्थेला मोठं केलं नाही, त्यांची प्रगती काय त्यांच्या पद्धतीने झालेली आहे. तुम्ही मोठ्या विचाराने चला, ब्रॉड माइंडेड ठेवा, दुसऱ्याबद्दल आत्मीयता ठेवा, आपल्या दुसऱ्या सहकाऱ्यांबद्दल प्रेम ठेवा. आणि आजकाल गडबाजीचे राजकारण सगळीकडे झाल्यामुळं इतकं वाईट वाटतं की कवींमध्ये फोडाफोडी आणि मनभेद सुरू झालेले आहेत. इतकं वाईट वाटतं की आपण सर्व साहित्यिक आहोत, आपण सर्व कवी आहोत. कवींनी कोणाचा द्वेष करू नये, कवींनी कोणाच्या झेंड्याखाली जाऊ नये, अशा प्रकारची माझी भूमिका आहे. तर तुम्हीसुद्धा या ठिकाणी आपल्या विचारातून, कृतीतून हा काव्यमंच कसा वाढेल, ह्या काव्यमंचाला कसं वैभवाच्या शिखरावर नेता येईल असा जाणीवपूर्वक प्रयत्न करा. आणि कवितेला काही लागत नाही, तुमचे पैशाची काही गरज नाही. तुमच्या या ठिकाणी मनाचा मोठेपणा असला आणि तुमच्याकडे जर करण्याची काही जिद्द असेल तर मला वाटतं नक्षत्राचं दिन काव्यमंचाच्या कोणत्याही कार्यक्रमाला कसली अडचण येत नाही. कार्यक्रम सक्सेस होतात कारण आपल्याकडे नेचर पॉवरची शक्ती मिळालेली आहे. एक प्रकारे म्हणजे निसर्गाशी आपण नक्षत्र इतके समरूप झालेलो आहोत, एकरूप झालो आहोत की आपोआप निसर्ग आपल्याला जी आज्ञाशक्ती असते म्हणतो आपण, ते आपल्याला सपोर्ट करते आणि सगळ्या अडचणीवर मात करत आपण सही सलामत यातून बाहेर पडतो. म्हणजे संकटानं याद राखा या कवीची गाठ आहे. तशा पद्धतीने मी तर संकटांना नेहमी स्वागत करत आलो आहे आणि मला संकटांनी किती त्रास दिला तरी मी त्याला सामना केला आणि यशस्वी करून दाखवले. गेले 24 वर्ष सातत्यपूर्ण या काव्य चळवळीशी मी माझं आयुष्याचं अर्ध आयुष्य मी
बहाल केलं. मला त्यातून काय मिळालं आहे यापेक्षा मला किती आनंद मिळाला, किती समाधान मिळालं या गोष्टीचा मला आनंद आहे. मला कसल्याही प्रकारची अपेक्षा आली नाही. मी पूर्णपणे एक आध्यात्मिक लेवलवर गेलेलो आहे. मला कोणाचा मान नको, सन्मान नको आणि कसली अपेक्षा नाही मला. फक्त तुम्ही सगळे मोठे व्हावे, तुम्हाला व्यासपीठ मिळावं आणि तुम्ही या व्यासपीठावरून मोठे व्हावं. आणि मोठे होताना मात्र एक लक्षात ठेवा की आपण ज्या संस्थेतून मोठं झाले त्या संस्थेला मात्र विसरू नका. त्या संस्थेला कधी तुम्ही म्हणजे बदनाम करू नका. ज्यांनी तुम्हाला उभं केलं त्या संस्थेला मात्र तुम्ही सोडू नका. त्याच्यामुळे तुमचे नुकसान आहे. मी तुम्हाला मेरिटला नेण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये पास होऊन आऊट होत आहे, याचं मला खूप खंत वाटते. अनेक कवींची नुकसान झालेली आहे. जे कविता या काव्यमंचामध्ये वाढले आणि पुढे सोडून गेले, परंतु त्यांचं अस्तित्वच नंतर संपलं. कारण का? आकाशात तारे छान दिसतात, जमिनीवर पडलं त्यांची माती होते. तसं नक्षत्राशी जो जोडलेला आहे तो नेहमी सदैव चमकत राहणार. आणि ज्या नक्षत्रापासून आपलं या ठिकाणी आलिप्तपणे धोरण स्वीकारले त्याची माती होती. हा अनेकांचं माझ्यासमोर उदाहरण आहे. गेल्या 10,000 लोकांचं मी संघटन सांभाळत असताना त्या ठिकाणी माझी धमछाक किती होते बघा, विचार करा. रात्रंदिवस मी आपल्या कवीसाठी काम करतो. मी आतापर्यंत तर 5 करोड रुपये कवितेसाठी खर्च केलेत. मला पैशाचं काहीच वाटत नाही, कारण मला कशाचे कमीच पडत नाही. कारण माझा उद्देश जो आहे निस्वार्थी आहे आणि निस्वार्थी काम करणाऱ्या माणसाला समाजातले अनेक लोक सहकार्य करतात. आणि म्हणजे म्हणूनच मी आज यशस्वी झालेलो आहे आणि मी समाधानी झालेलो आहे की या ठिकाणी माझ्या आयुष्यातला बराचसा काळ हा मी माझ्या मराठीची सेवा करण्यासाठी दिली. आपल्या आईची सेवा करण्याचं तुम्हाला लाज वाटत असेल, तुमच्यासारखं दुर्दैव नाही. ही मराठीची सेवा आपली आई आहे, तिची आपण सेवा केली पाहिजे आणि ती सेवा करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या ठिकाणी मी निमित्त आवाहन पण करतो की जे प्राध्यापक मंडळी कॉलेजला आणि महाविद्यालयात शिकवतात त्यांनी कृपया आपलं दुपारचा 1 ते 4 झोपण्यामध्ये वेळ घालवता. तुम्ही तो वेळ न घालवता आपण अशा आमच्यासारख्या संस्थेशी जोडा आणि या मराठीची सेवा करण्याचा तुम्ही सक्रिय सहभागी व्हा. आमच्या प्रत्येक विभागामध्ये जिल्ह्यामध्ये जी काही मंडळी आहेत त्यांना आपल्या कॉलेजकडनं काही सभागृह अवेलेबल करून द्या. त्यांना ती तरी मदत करा आणि तुम्ही स्वतः त्या चळवळीमध्ये सहभागी व्हा. तुम्ही जर प्राध्यापक मंडळी जर सहभागी झाले तर मला वाटते चळवळ जोमाने वाढेल. तुमच्या कॉलेज युवकांना या चळवळीची सहभागी करून घ्या. मला वाटतं नक्षत्राचं देणं काय म्हणजे एक दिवस एक प्रकार ध्रुवताऱ्यासारखं चमकण्याशिवाय राहणार नाही. अनेक भविष्यामध्ये योजना आहेत माझ्या मनात अशी एक मोठी योजना आहे की जागतिक भव्य काव्य लायब्ररी मला उभी करायची. जगातले जेवढे काही कवी आहेत त्यांचे सगळे कविता संग्रह त्या ठिकाणी मिळतील अशा प्रकारचा माझा मनोदय आहे. जग कविमय व्हावं हे स्वप्न घेऊन मी निघालेलो आहे. कारण प्रत्येकजण कवी असतो. काही लोक कविता करतात, काही कविता करत नाही, एवढाच फरक आहे. परंतु कवितेचा अभ्यास आपण करणे गरजेचं आहे. अनेक कवींच्या कविता वाचणे गरजेचं आहे. आणि विशेषतः आजकाल कवितेचं विशेष म्हणजे गाऊन म्हणायची जी काय घाण सवय लागली लोकांना ती फार चुकीची आहे. कवितेचं गाऊन गायल्यामुळं एक तर तुम्हाला नीट गाता येत नाही, सुराचं ज्ञान नसतं, कसल्या तरी चाली घेता कोणत्या तरी गाण्यांच्या आणि त्याच्यावर तुम्ही तुमच्या कवितेच्या शब्दांची पेरणी करता. हे मराठीच्या अस्मितेला आणि समृद्धीला खूप घातक आहे. तुम्हाला वाटतं का आम्ही ओरडलो आणि इवळलो म्हणजे कविता चांगली लोकांपर्यंत पोहोचत? फार चुकीचं आहे. तुमचे शब्द त्यात हरवून जातात, तुमची प्रतिभा हरवून जाते. त्यामुळं कविता साधारणतः चांगल्या पद्धतीने वाचन म्हणून सादर करा. गाऊन करण्याचा विशेषतः टाळा. त्यांनी काय होतं तुमच्या कवितेचं म्हणजे रसिकतेचा भंग होतो. किती वेळा सांगितलं मी कवींना की आपली कविता वाचन करून सादर करा. त्यातले जे शब्द माधुर्य आहे ते लोकांपर्यंत ठसू द्या. तुम्हाला वाटतं की टाळ्या वाजवल्या म्हणजे कविता चांगली झाली नाही, परंतु टाळ्या तुम्हाला कशासाठी वाजल्यात हे सुद्धा लक्षात येत नाही. तुम्ही अनेकांच्या कविता वाचा आणि कविता संग्रह विकत घ्या, आपल्या मित्रांचे तरी घ्या आणि 50, 60, 100 रुपये असणारी कवितेची जी काही मूल्य आहे ते काय तुम्ही देऊ शकत नाही का? नुसतं फुकटच पाहिजे का? सगळं तर आपण देतोच फुकट, परंतु या मराठीची सेवा करण्यासाठी निदान आपल्या जवळच्या एखाद्या कवीचा किंवा आपल्या मित्राचा कविता संग्रह जर प्रकाश झाला तर निदान 50% म्हणजे 100 रुपयाची किंमत असेल तर निदान 50 रुपयाची त्याला या ठिकाणी त्या पुस्तकाला विकत घेऊन त्याचं स्वागत करा. अनेक कार्यक्रमामध्ये आपण बऱ्याच वेळा पुष्पगुच्छ वगैरे ती देण्याची पद्धत बंद केली आहे. बुकेच्या ऐवजी बुक द्यायचा आपण प्रयत्न केला आहे आणि आपण सुद्धा ही जी योजना आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत राबवावी.
आपल्या परिसरातील शाळा, त्याप्रमाणे ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज आणि अनेक प्रकारचे कॉलेजमध्ये संपर्क करा. तेथील मुख्याध्यापक, प्राचार्य यांना संपर्क करा आणि या चळवळीची माहिती द्या आणि तुम्हाला ही चळवळ वाढवण्यासाठी नक्कीच ते लोक सहकार्य करतील. कोणाच्याही या ठिकाणी पाय पडायची गरज नाही. कवींनी आपला स्वाभिमान विकू नये, एखादा पुरस्कार मिळतोय म्हणून आपली अस्मिता विकू नये. मी बऱ्याच संस्था पाहिल्यात की तुम्हाला हा रत्न, तो भूषण, काय काय देतात पुरस्कार मला माहीत नाही, परंतु हे पुरस्काराच्या नादी नका लागू. तुमच्या पैशाची आर्थिक हानी होती, तुमची पिळवणूक होती. अशा आर्थिक पिळवणूक करणाऱ्या समाजामध्ये भरपूर संस्थाचं पीक आलेले आहे. त्या 2-4 वर्ष येतात आणि नंतर लुटमार करून तुमची बदनामी करतात आणि स्वतः मात्र ऐश करतात. अशा सगळ्या पैसे घेऊन पुरस्कार देणाऱ्या संस्थेचा निषेध करा. त्यांच्यामध्ये रिस्पॉन्स देऊ नका. कारण का, तर तुमची प्रतिभा फुलण्यामध्ये तुम्ही तुमचा वेळ द्या. अनेक कवींच्या ज्या कविता आहेत, मग या ठिकाणी तुम्हाला पाडगावकर असेल, नादुमोहन असेल किंवा या ठिकाणी इंद्रे भरड असेल, त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो प्रवीण दवणे असतील किंवा जे नामवंत जे कवी आहेत, तांबडे असोड असेल, काही जुन्या काळातले काही चांगले कवी असतील, तर त्यांचे कविता संग्रह निदान एक तरी विकत आणा आणि ते वाचा आणि त्यातून अभ्यास करून तुम्ही लिहा. नुसतं व्हॉट्सअप आणि त्याला ग्रुपला धडाधड फेकत राहायचं, वाचायचं नाही, काय नाही, थंब द्यायचं, झालं संपलं. इतकं निष्क्रियता वाढलेली आहे, वाचन कमी झालेलं आहे आपलं. याच्यावर कुठंतरी आपण भर दिला पाहिजे. कवितेची जोपासना करण्यासाठी आपल्याला काही व्याकरणाचा अभ्यास करणे गरजेचे आहे, का अलंकाराचा अभ्यास करणं गरजेचं आहे, का अर्थांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला आजच्या काळातल्या कवींना पुढच्या येणाऱ्या पाठ्यपुस्तकातले कवी मी म्हणून बघतोय, ही सगळी मेहनत घेतोय. येणाऱ्या काळामध्ये नक्षत्रांचं देणं काव्यमंचच्या कवींच्या कविता या पाठ्यपुस्तकामध्ये असेल अशी मला अपेक्षा आहे. आत्तापर्यंत 12 आपल्या काव्यमंचच्या लोकांच्या कविता या पाठ्यपुस्तकांमध्ये आलेल्या. ही अभिमानाची गोष्ट आहे, मला आनंद वाटतो. श्रावणी काव्य लेखन स्पर्धेचा मुख्य उद्देश तोच होता की कवीने लिहितं केलं पाहिजे. जे उपेक्षित आणि खेडोपाडी वाडी वस्तीतले जे कवी आहेत त्यांना या 7 ठिकाणी व्यासपीठ मिळालं पाहिजे. अनेक व्यासपीठं आहेत, परंतु ती व्यासपीठं फक्त काम चालू आहे, त्यांना काही घेणे देणे नाही चळवळीची आणि काही नाही. आपलं फक्त पुरस्कार वितरण करायचे, आपले कार्यक्रम सक्सेस करायचे, ते कवीला वेठीला बांधायचं आणि त्यांचे पुरस्कार सत्कार उठून घ्यायचे आणि मग कवींना म्हणा काय करायचं, गोंधळ घाला. अशा कार्यक्रमांना तुम्ही जाऊ नका की जिथं कार्यक्रम हे पुरस्कार वितरण आहे तुम्हाला वेठीला जातात आणि तुमच्या गर्दीसाठी ते तुम्हाला पकडून ठेवतात. अशा दिशाभूल करणाऱ्या संस्थेच्या कार्यक्रमांना कृपया आपण टाळत चला. परंतु ज्या ठिकाणी दर्जेदार कार्यक्रम होतात, ज्या ठिकाणी कवितेची साधना होती, त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहा. आयुष्य इतकं फास्ट आहे, इतकं क्षणभंगूर आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या सगळ्यांचं 40-50 वय झालं असेल तर आपल्याकडं फक्त 15 ते 20 वर्षे राहिली आयुष्यातली, तर 10-15 वर्ष राहिलेली आहे. तर ते येणारा काळ आपल्याला या ठिकाणी काय करायला पाहिजे की मी काही वादळकार. आज आपण पुन्हा एकदा आपल्याशी मुक्त संवाद करण्यासाठी मी आज आपल्या भेटीसाठी आलेलो आहे. नक्षत्रांचं देणं काव्यमंच मुख्यालय भोसरी पुणे 39 मधून मी आपल्याशी संवाद करत आहे. बस बंद करू. आता कसा आवाज